दुपारी 2 वाजेपर्यंत तोडगा काढा, 2 वाजेपर्यंत तोडगा न काढल्यास लाडकी बहीण योजना थांबवू, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे। नमस्कार, मी तानाजी खर्चे। सर्वोच्च न्यायालयाने लाडकी बहीण योजनेवरून महाराष्ट्र सरकारला मोठा इशारा दिला आहे। सुप्रीम कोर्टाने आज राज्य सरकारच्या वकिलांना पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणावरून धारेवर धरलेलं होतं। दुपारी 2 वाजेपर्यंत तोडगा काढा, 2 वाजेपर्यंत तोडगा न काढल्यास लाडकी बहीण योजना थांबवू, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे। योजनांसाठी वाटायला पैसा तुमच्याकडे आहे, मग मोबदला देण्यासाठी नाही का, असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारला आहे। या संदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांनी तातडीने मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी, असं कोर्टाने म्हटलं आहे। बी.आर. गवई आणि के.जी. विश्वनाथन या सर्वोच्च न्यायालयाच्या 2 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली। पुण्यात जमीन अधिग्रहणानंतर राज्य सरकारने कुठलाही मोबदला दिलेला नाही म्हणून याचिकाकर्त्यांनी कोर्टात धाव घेतली होती। गेल्या आठवड्यात या प्रकरणी सुनावणी झाली होती। आज पुन्हा सुनावणी झाली, त्यावेळी राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाने खडेबोल सुनावले। योजना जाहीर करून फुकट वाटायला पैसे आहेत, मग जमीन अधिग्रहणासाठी द्यायला तुमच्याकडे पैसे का नाहीत, असा सवाल राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाने विचारला आहे। आजच्या आज दुपारी 2 वाजेपर्यंत मुख्य सचिवांनी मुख्यमंत्र्यांशी बोलून यावरती तोडगा काढावा। वाजवी आकडा घेऊन येऊ नका, अन्यथा तोडकामाचे आदेश देऊ। राज्य सरकारने पुण्यात अधिग्रहित केलेल्या त्या जमिनीवर बांधकाम केलेले आहे, त्यामुळे राज्य सरकारचे पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणावरून भलतेच टेन्शन वाढल्याचे दिसत आहे। काय आहे पुण्यातील जमीन अधिग्रहण प्रकरण, पाहूया। टी.एन. गोदाबर्मन या सर्वोच्च न्यायालयातील याचिकाकर्त्याच्या पूर्वजांनी 1950 साली पुण्यात 24 एकर जमीन खरेदी केली होती। महाराष्ट्र सरकारने हे जमीन याचिकाकर्त्याच्या पूर्वजांकडून अधिग्रहण करून घेतलेली होती, परंतु याचिकाकर्त्यांना मोबदला दिलेला नव्हता। राज्य सरकारने संबंधित जमीन डिफेन्स शिक्षा संकुलाला दिल्याचे सांगितले गेले। याचिकाकर्त्याने न्यायालयात धाव घेतली। न्यायालयाने मोबदला देण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारला दिलेले होते। त्यावेळी राज्य सरकारने संबंधित व्यक्तीला मोबदला म्हणून जमीन दिल्याची माहिती न्यायालयाला दिलेली होती। प्रत्यक्षात मात्र संबंधित व्यक्तीला मिळालेली जमीन ही वन विभागाची होती, त्यामुळे पुन्हा याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली। सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र दाखल करायला सांगितले होते, परंतु महाराष्ट्र सरकारने कोणत्याही प्रकारचे प्रतिज्ञापत्र सादर केले नाही। महाराष्ट्र सरकारवर या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालय भलतेच तापल्याचे दिसत आहे। सर्वोच्च न्यायालयाने सरकारला म्हणाले आहे की न्यायालयाच्या आदेशांना गृहीत धरू नका। आम्ही वर्तमानपत्र वाचतो, तुमच्याकडे लाडकी बहीण या योजनेसाठी पैसे आहेत, पण एका सर्वसामान्य माणसाच्या जमिनीचा मोबदला द्यायला तुमच्याकडे पैसे का नाहीत, असा न्यायालयाने प्रश्न महाराष्ट्र सरकारला विचारला आहे। अशा शब्दात न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला झापला आहे। या सुनावणीवेळी तर राज्याच्या मुख्य सचिवांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांशी बोलून या मोबदल्याबाबत तोडगा काढावा, अन्यथा या योजनेला आम्ही स्थगिती देऊ, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत। पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणामुळे महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्र सरकारच्या या कृत्यामुळे सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती मिळाली, तर मात्र कोट्यावधी महिलांच्या आशेवर या सरकारकडून पाणी फिरवलं जातं की काय, अशी चर्चा महाराष्ट्रभर जोर धरू लागलेली आहे। पुढे नंतर या योजनेमध्ये काय होतं ते आपण नक्कीच पाहणार आहे, त्यामुळे पाहत रहा ER न्यूज। धन्यवाद।